स्वागत करतो आमच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। हे आहे अकोली ब्लॉगची अर्धी टीम। हॅलो हॅलो। आज आम्ही चाललो आहे एका दुसऱ्या रोडवर, तो प्रसिद्ध नाही आहे पण तिथेही आम्हाला खूप छान ग्रीनरी वगैरे बघायला मिळेल। सॅम्पल तर इथंच दिसलंय, पण किती छान दिसत आहे बांबूचं झाड। चला आता जाऊया मग। गाईज आम्ही इथे थोडं लवकर आलो असतो, या पोरीने आम्हाला पूर्ण घुमवलं गाईज। हे खेबडी आणि आता आम्ही धावत आलो म्हणून आम्हाला सगळ्यांना दम लागलेला आहे। आणि वॉटर बॉटल पण नाही आणली। चला मग आता जाऊया। चल काय म्हणता मंडळी? काही नाही प्रसिद्ध झालेलं पिणं हे बघा किती छान। हे अशी गावरानी झाडं बरं का, पण किती छान दिसतात हे बघा, हिरवगार आहे सगळीकडे। तरी आम्ही इथे पावसाळ्यात नाही आलो, नाही तर तुम्ही तर विचार करूनच थकले असते। छान कवडी अशी ऊन निघालेली आहे, तरी आम्ही थोडं लेट निघालो, नाही तर आम्हाला थंडीत पण मजा आली असती। हे आमचे भाऊ क्रिकेट खेळत बसले होते म्हणून आम्हाला लेट झालं। आमचे काही मेंबर काही कारणामुळे येऊ नाही शकले, पण आम्ही येणार की नाही? हे बघा गाईज, आम्हाला हे माहितही नव्हतं, आम्हाला रस्त्यावर दिसलंय पा किती मोठं शेत आहे बघा। काय माझ्या घरचं इथे हे बा स्वप्न पा इकडे स्वप्न काशे माझ्या घरचं असतं म्हणते। इथे पपई आहे, पत्ता गोबी आहे, फुलगोबी आहे, काय काय काही समजून नाही राहिलं। पालक दिसली मला। गाईज यांना पालक म्हणजे माहित नाही। हे गपरे हे बघा, एवढी मोठी जमीन जर आमच्या नावावर असती किती मजा आली असती ना। अर्धी जमीन तुम्हाला वाटली असती। हे काऊन गाईज आता आमचे फिमेल मेंबर्स घाबरले होते, म्हणता आम्ही चाललो वापस, कारण की आपण खूप दूर आलो। 1 किलोमीटरही दूर नाही आलोय आपण। अर्धा किलोमीटर तर आलो आहे ना, पण मी नाही, ही भेली मला नाही माहिती। हा ही भेली ही भेली काही सांगायचं, मी आता घरी सांगून काहीच नाही आली, हे तसेच घेऊन चालले मला। मी काहीच करू घरी मार खाल्ल्यावर। हाच तुझ्या बाजूचा। बापरे, हे शेत इकडे पण कंटिन्यूड आहे गाईज, खूप मोठी जमीन आहे ही। काच गई अबे किती एकर असं रे? 20 आता 50 एकर अशी म्हटलं। इथे झाडांमुळे तुम्हाला काही दिसत नसेल। काय झालं गाईज, आम्हाला बोराचं झाड दिसलं होतं, पण नंतर माहित पडलं त्याच्या बिया खूप छोट्या आहे आणि त्या सुकलेल्या पण आहे, म्हणून जे आम्ही आता विचार केला होता बोरं खाऊ मस्त तुम्हाला पण खाऊ घालू, ते गेलं पाण्यात। हे बघा सगळीकडे हिरवगार आहे सगळीकडे बघा। आम्हाला एक प्रश्न पडला, ही जी एवढे मोठे मोठे झाडं राहतात यांना उगायला किती वेळ लागतो? जरा कॉमेंट्स मध्ये सांगता का बघू? हे आम्हाला एक मंदिर आढळलं। मंदिर हे खूप सुंदर आहे, कशाचं आहे माहित नाही। आम्ही बघा, आम्हाला माहित नव्हतं, आम्ही इथे पहिल्यांदा आलोय फक्त ब्लॉग काढण्यासाठी, आहे की नाही? बराबर इतकं सुंदर मंदिर। आता मी आमच्या दुसऱ्या मेंबरला देतो मोबाईल, ते शांत बसलेली आहे केव्हाची। आता तू काढ ब्लॉग। चल ठीक आहे, आता मी काढतो ब्लॉग। तर हिला तुम्ही ओळखत असाल, तुम्ही इथं नाव गॅस करा आणि मला कमेंट मध्ये सांगा। एन वरून येते गाईज, एन काल सांगितलंय निधी आहे काय गाईज, खूप चमत्कार करते गाईज। तर गाईज ह्या मंदिराची एंट्री बघा गाईज, किती मस्त एंट्री आहे गाईज। इतकं सुपीत, इतकं ग्रीन सरी आहे ते गाईज। हे परमार ग्रुप्सने बांधलेलं आहे, खूप इच्छा मोठा माणूस आहे वाटते परमार। शाउट आउट टू माय गाय परमार। बघा इथून आत पण खूप छान झाड आहे। गाईज आता वापस जायचं आहे का? हे बघा, हे म्हणतात आहे वापस जाऊया, पण माझी आणि अर्चची इच्छा आहे की आपण अजून समोर जाऊ।
हा ही पण मी नाही आणता येत. हा मला वापस तुला जायची इच्छा आहे ना मला घरी जायचं इच्छा नाही ना. इकडे हा, जायची तिकडे जायचं. कसा आवाज काढते ही मला अरे बर तू चालली काय हो. एकटी चालली मला काही चालतं चल तू नाही वर. येत नाही. मग तू चल आपण जाऊया आम्ही उद्या येऊ. ठीक आहे काही मग आमचा प्लॅन परत बदललेला आहे परत परत बदलत राहते गाईज आमचा प्लॅन आम्हाला बोर दिसले गाईज तोड आता कसं जाऊन दे. आमचा प्लॅन चेंज झालाय याच्या पुढे आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये जाऊ जाण्याचा नक्की प्रयत्न करू सध्या आता आम्ही वापस चाललोय कारण की यांना या पोरींना आम्ही एकटं नाही सोडू शकत बोर खाता का काही बोर दाखव. बोर खाता का काही म्हणजे कच्च बोर आहे. खाऊन का हे आता मला मी नाही खात मला सर्दी आहे आणखी ना आणखीन दे ना. रक्त निघालं. उतरत मी काढतो हे बोर दिसले गाईस हे कच्चे अरे कच्चे आहे सगळे पिकलेलं सगळे कच्चे मला दे ना. हे घे. आमची तुमच्याकडे एकच रिक्वेस्ट आहे गाईस प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा जेवढं होऊ शकते तेवढ्या लोकांना आमचा व्हिडिओ किंवा आमचं चॅनल शेअर करा आणि फिरत राहा कारण की घराच्या बाहेर निघालं तरच ही दुनिया बघायला भेटते बरोबर बघा हे बनाले बरोबर आहे की नाही सोडतो नको ना. तोंडावर पाडते आता आम्ही परत चाललो घराकडे इकडे जा. अरे अजून बोरं तोडायला थांबली हा, आता परत चाललो ना यार तर चलो. पिकलेलं भेटलं. चल घरी. कडू आहे म्हणतो तरी खातो कडू आहे गाईज म्हणते बोरं कडू आहे तरी अजून खाऊन कर राहिली ओ एखादं गोड असते काय सॉरी हे पण बघा. गाईज आमच्या कॉम्पिटिशन मध्ये एक दुसरा माणूस आहे सौरव जोशी करून त्याचं आता लग्न झालंय त्याला लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण याचा तर फेवरेट युट्यूबर आहे तो आहे की नाही हो हा. जुपाय दाखवायला. पण मी त्याला एक वॉर्निंग पण देणार आहे अकोली ब्लॉगर्स आता सौरव जोशीच्या समोर जाणार युट्यूब चॅनल माहिती आहे कोण आहे A1 ऍडव्हेंचर तिथे ऍडव्हेंचर करताना काही मस्त इथे फिरायला जातात तिथे फिरायला जातात आम्ही पण तसं बघू आता आम्ही अकोली ऍडव्हेंचर बनवू आता बघू आता उद्या पार्क मध्ये जाऊ आपण पार्क कोणत्या उद्या येणं होईल आपल्या इथे शाळेत जायचं उद्या शाळा किती आहे 7 ते 12 7 ते 2 गाईज आता आम्ही जरा डिस्कस करतो की पुढच्या वेळेस कुठे जायचंय तुम्हाला पुढचे ब्लॉग नक्की बघायला मिळेल काय बोला आपण गाईज एक गोष्ट मला बिलकुल नाही आवडत आहे जर असं या साइड केलं कॅमेरा तर तोंडावर अंधार येतो असा केला तर एकदमच प्रकाश येतो दिसत नाही काही म्हणून तो असा साईडला ठेवा लागत आहे पण जर असा साईडला ठेवला आणि समोरून गाडी आली तर मी शोले मधला गब्बर बनून जाईल नाही गब्बर नाही कोण राहते पिक्चरच मी पाहिला तुला नाही तो बिन हात वाला कोण राहते गाईस ते पण नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये तो शोले मधला कोण आहे ज्याला दोन्ही हात नव्हते हे बघा गाईस हे बघा इकडे एंड करून टाक हे बघा, अरे इकडे सगळीकडे गाड्या चालल्या जुईजा बाप हायवे हो वा 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 कल
हायवे IQ लेवल आव. फास्ट आहे. हायवे. आता आम्ही घराकडे चाललो गाईस. आम्हाला पण फिरणं खूप आवडते. आज आपण खूप दूर गेलो असतो, सकाळी निघालो असतो तर, पर भाऊ आपले क्रिकेट खेळत बसले होते, म्हणून आपल्याला पुढच्या वेळेस जावं लागेल. त्याचं 2 वेळा केला. असं म्हण की हा, आम्ही प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ टाकू, सॅटर्डे संडेचा. एक की 2 जणांना सॅटर्डे संडे तुम्हाला एक सॅटर्डे सुट्टी, एक सॅटर्डे शाळा असते ना? नाही. नाही, आम्हाला डायरेक्ट सॅटर्डे ला सुट्टी असते. सेकंड लाईन असते. संडे सुट्टी असते. सॅटर्डे सुट्टीच नाही राहत. मग काय, बरोबर आहे. हा, आठवड्याला तुम्हाला एक व्हिडिओ बघायला मिळेल. एक नाही तर 2 बघायला मिळेल. जास्तही बघायला मिळू शकतात, कारण की आम्हाला व्लॉग बनवणं आवडत आहे आणि तुम्हाला बघायला. फक्त आम्हाला जर प्रतिसाद भेटला चांगला तर आम्ही खूप दूर दूर पर्यंत जाऊ शकतो, तुम्हाला काही वेगळं दाखवू शकतो, कारण की आमचा परिसर या सर्व गोष्टींनी भरलेला आहे. खूप काही आहे इथे, अति. हे बघा कावळा. आम्ही जरासा मागच्या रस्त्याने चाललो मैत्रिणी तो. मगाशी या जागेवर आमच्या मागे एक पिल्लू लागलं होतं, मस्त होतं. आमचा प्लॅन होता आम्ही त्याला घेऊन जाऊ, पण मग त्याच्या मागे त्याची आई आली, म्हणून आम्ही कॅन्सल केलं. आई असल्या पिल्लूला नेणं गरजेचं नसते. आहा, काय लाईन मारली, एकदम मजा येऊन गेली. आहा, गाईस यावेळेस आम्हाला माहित नव्हती डॉग्सचे पप्पीज आहे म्हणून. नाही तर आम्ही आहा. काही माहित नव्हतं बापा. आम्ही नाही तर काही त्यांना खायसाठी आणलं असतं. अच्छा, हा, बिलकुल बिलकुल. धरून आणू. आमच्या घराजवळ पण खूप सारी पिल्ले आहे सध्या. गाईस, तुम्हाला एक ट्रान्झिशन दाखवू. हे बघा, आता माझ्या मागे अर्थ आहे आणि आता माझ्या मागे पोरी आल्या. बघा, आला की नाही जादू. तसा जादू नाही, याला एडिटिंगची एक मेथड म्हणतात ट्रान्झिशन. यांनी व्हिडिओ खूप असा एन्जॉयिंग बनतो. एडिट करायची गरजच काय, आपली व्हिडिओ एवढे छान बनत आहे. जवळ आहे घराच्या, असं तोंडावर प्रकाश आलेला ठीक वाटते, नाही तर असं एकदम अंधार येतो तोंडावर. आमच्या इकडलं नेचर इतकं आहे ना, इथे नाही पॉल्युशन आहे, नाही काही आहे. इतकं ऑक्सिजन लेवल इतकं हाय आहे ना गाईस. तुम्ही इथे येतात ना तर तुम्ही नेचर पाहून खुश होता. नेचर तेच ते काय फरक आहे. शब्द महत्वाचे नाही, भावना महत्वाची आहे. बराबर. एक अजून लाईन मारली मी काही. नाव एन्जॉय द व्ह्यू. बिग फॅन सर, बिग फॅन, बिग फॅन. हे बघा, आमचाच मेंबर आहे तू. बिग फॅन मॅडम, 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 बिग फॅन, मॅडम, मॅडम, बिग फॅन, बिग फॅन, मॅडम. हे बघा, गौरी ही हॅपी किड शाळा आहे. येस. ही हॅपी किड शाळा आहे गाईस. आम्ही तुम्हाला काल दाखवली होती. हे त्याची बॅक साइड आहे. गाईस स्कूल समोरून बघा कशी दिसते, मागून बघा कशी दिसते. किती फरक आहे ना गाईस. असणारच आहे. म्हणून गाईस ते कहावत नाही काय, जसं दिसते तसं नसतेच. अजून एक जसं दिसते तसं नसतेच. तुम्ही स्वतः बघू शकता समोरून किती ब्युटिफुल आहे, मागून बघा किती आहे. आणि तसं आता तुम्ही हे इमॅजिन करा, स्कूल बाहेरून अशी आहे, मागून अशी आहे, तर क्लासरूम कशी असते. नाही, प्रत्येक शाळा चांगली असते. आपण कोणत्याही शाळेला वाईट नाही वाटलं पाहिजे. सगळ्या स्कूल चांगल्या असतात. शाळेत शिकवते अर्थ व्हिडिओ चालू.
हे बघा आता आम्ही स्कूलच्या समोरच्या साईडला आलो आणि इतकी सुंदर वाटत आहे, समोरून छान दिसते खूप सुंदर. मागून ठीकठाक आहे. हे बघा फॉल्ट आहे. इथे काही पोरं खेळत आहे. काय ते माझे फ्रेंड आहे, मी आवाज देऊ का तिला? काही गरज नाही. हॅपी इंटरनॅशनल स्कूल. काही जे पण विद्यार्थी इथे शिकत असेल ना आम्हाला भेटायला, आम्ही इथं जास्त दूर नाही राहत, आम्ही इथंच राहतो. हा गाईज, जर तुम्हाला आमचा ॲड्रेस माहीत पडला असेल तर नक्की या भेटायला. हे बघा काय चालू आहे इथे. ओय भांडण ना करू. अरे ही कशाला गेली? मी चाललो घरी, तुम्ही धावत बसा, मी चाललो घरी. नाही नाही, चल चल घरी चल. तू कशाला गेली त्यांच्यामध्ये? सॉरी, आम्हाला सॉरी नको बोलू. आमच्या मेंबर्सची जरा IQ खूप डेंजरस लेवलवर आहे. एकदम IQ खतरनाक आहे याचा. एक कुत्र्याच्या घराच्या बद्दल गोष्ट करत होती. यांच्या घराजवळच्या कुत्रीने एक घर बनवलं. काय हे म्हणे आमचा अड्डा आहे. घर बनवलं की आम्ही कुत्रीला घर बनवून दिलं. कुत्रीने आम्हाला 5 लाख रुपये भेटले. बापा 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 बापा, गाईस कुत्री यायला सोड. मी 5 लाख दिले असते. हो का? काही म्हणतात गाईज, म्हणते कुत्रीने हिला 5 लाख दिले. आम्ही हिला 5 लाख दिले असते रे. 5 लाख बराबर गाईस. आता ही ब्लॉग काढणार, हिला खूप हो. एक्साइटमेंट झाली. तर मी काढणार गाईस. तर गाईस यांचे पुन्हा भांडणं चालू झाले. गाईस बघू शकता तुम्ही, गाईस कॅमेरा नको आलो. बघू शकता गाईस तुम्ही, ही आणि ही. हा सॉरी हा करते गाईस भांडणं. एका एकाला गोटे मारायचं. आपण जाऊ. आपण पुढे जाऊया, यांना मागे सोडून चालले जाऊया. तो चला गाईस. हे बघ, फालतू भांडणं करत राहतात. जेव्हा बेटा काही यांचं भांडणं चालू असते आई. येणार रे अर्थ ये ना. हे बघ, आता यांची भांडणं आहे. कसे लोक आहे, कसे मेंबर भेटले मला. बाय.